माझं नाव आदित्य आहे. वय 38 वर्ष. 2 वर्षापूर्वी माझ्या पत्नीचं निधन झालं. ती गेल्यापासून मी आणि माझा 5 वर्षाचा लेक अर्जुन एकटेच होतो. माझी थोडीफार शेती आहे आणि त्यासोबत गुरांचा सांभाळ आहे. या कामात एवढं लक्ष जातं की अर्जुनकडे पुरेसे लक्ष देणं होत नव्हतं. त्याच्या जेवणाचे, राहण्याचे हाल होत होते. माझ्या आई वडिलांचंही निधन झालं होतं. त्यामुळे घरात माझ्याशिवाय कोणी नव्हतं. दुसरं लग्न करावं असं वाटायचं, पण ती स्त्री माझ्या अर्जुनला स्वतःच्या मुलासारखं जपेल की नाही याची भीती होती. म्हणून मी ठरवलं, कामासाठी एखादी व्यक्ती शोधायची, जी स्वयंपाक करेल, घर सांभाळेल आणि अर्जुनची काळजी घेईल. एके दिवशी मी अर्जुनला जेवू घालत बसलो होतो. तेवढ्यात गावातल्या एका आजी तिथून जात होत्या. निवृत्ती काकूंनी माझी अवस्था पाहिली आणि थांबल्या. त्यांनी सगळं माहीत होतं. त्या म्हणाल्या, बाळा, या लेकराचे हाल काय बघतोयस? लग्न करणं. मी त्यांना माझी भीती सांगितली आणि मग कामावर आलेली माणसं विचारली. तेव्हा त्या म्हणाल्या, एक तरुण विधवा आहे ताई, तिचं नाव. ती माझ्याच शेजारी राहते. तिला कोणी नाही. मी तिला विचारून बघते. तयार असेल तर तुला पाठवते. मी लगेच हो म्हटलं. 2 दिवसांनी सकाळी दारावर टकटक वाजली. दार उघडलं तर समोर एक सुंदर तरुण उभी होती. तिचा गोरा वर्ण, काळेभोर केस, सडपातळ बांधा आणि तिचे टपोरे डोळे मनाचा ठाव घेत होते. कपाळावर कुंकू नव्हतं. ती म्हणाली, मला निवृत्ती काकूंनी पाठवलं. तिचं नाव ताई होतं. मी तिला आत बोलावलं. मी तिला विचारलं, तुमचं नाव काय? सगळं सांगा. ती म्हणाली, माझं नाव ताई आहे. माझं कोणीच नाही. मी तिला कामाचं स्वरूप सांगितलं की सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक, भांडी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या अर्जुनची काळजी. माझ्या बायकोचे मृत्यूचं ऐकून तिला वाईट वाटलं. तिनं अर्जुनकडे पाहिलं आणि म्हणाली, चालेल, मी काम करेन. पगाराबद्दल विचारलं तर ती म्हणाली, तुम्ही द्याल ते बरोबर. मी 6,000 रुपये महिना देईन असं सांगितलं. ती रोज ये जाय करणार होती. तिचं घर जवळच होतं. जाताना तिनं अर्जुनला कडेवर घेतलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि कपाळावर प्रेमाचं चुंबन घेतलं. ते पाहून मला वाटलं, कदाचित तिचंही आई होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं असावं. ताई दुसऱ्या दिवसापासून कामाला येऊ लागली. तिच्या येण्याने घरात जणू नवा जीव आला होता. ती अप्रतिम स्वयंपाक करायची, घर स्वच्छ ठेवायची, अर्जुनची किती काळजी घ्यायची. सकाळी लवकर यायची आणि संध्याकाळी 6 वाजता घरी जायची. तिच्या कामातल्या प्रामाणिकपणा आणि टापटीपणा पाहून मी खूप खुश होतो. हळूहळू तिच्याकडे पाहण्यात, तिच्याशी बोलण्यात मला गोडी वाटू लागली. ती जेव्हा अर्जुनशी खेळायची, त्याला जवळ घ्यायची, तेव्हा माझं मन तिच्याकडे ओढलं जायचं. एके दिवशी मी तिला म्हणालो, ताई, आजपासून तू इथेच आमच्या सोबत जेवून जा. तू इथे स्वयंपाक करतेस आणि पुन्हा घरी जाऊन करतेस, हे बरोबर नाही. तिने नको नको केलं, पण शेवटी ती तयार झाली. आम्ही एकत्र जेवताना तिच्याबद्दल विचारलं. तिनं सांगितलं, 4 वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं. नवरा खूप चांगला होता, पण 1.5 वर्षातच आजारानं त्याला गमावलं. मग इकडे तिकडे काम करून पोट भरलं. कुणीच नाही माझं. तिच्या दुःखानं माझं मन भरून आलं. मीही माझं सगळं तिला सांगितलं. पत्नीच्या आजारपणात मृत्यू कसा झाला आणि मी अर्जुनसाठीच कसा जगतोय. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही दुसरं लग्न का केलं नाही? मी तिला अर्जुनची भीती सांगितली. तिच्या डोळ्यात मलाही तीच भीती दिसली. असे 4-5 महिने गेले. उन्हाळा संपून पावसाळा आला. एके दिवशी सायंकाळी ताई स्वयंपाक करत होती. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. 6 वाजता तिला घरी जायचं होतं, पण पाऊस थांबेना. 8 वाजले. अर्जुन झोपी गेला. 9 वाजता आम्ही दोघांनी जेवण केलं. पाऊस अजूनही तसाच होता. आम्ही हॉलमध्ये बसलो होतो. पावसाकडे पाहण्यासाठी ताई दाराजवळ गेली. मीही तिच्या मागे गेलो. वारा आणि पावसामुळे
गारठा झाला होता. अचानक आभाळात वीज कडाडली आणि मोठा गडगडाट झाला. ताई घाबरून माझ्या अंगावर आदळली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. तिची ती मिठी म्हणजे जणू आधाराचा धक्का होता. मीही तिच्याकडे पाहत राहिलो. थोड्या वेळाने तिला भान आलं आणि तिनं हात सोडून घेतला. पाऊस थांबण्याची चिन्ह नव्हती. रात्र वाढतच होती. मग मी हिम्मत करून तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, ताई, आज तू घरी जाऊ नकोस. रात्रीसाठी इथेच थांब. ती काही बोलली नाही, फक्त माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात काही वेगळंच होतं. मी पुढे म्हणालो, ताई, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तू खूप प्रामाणिक आहेस, कष्टाळू आहेस. तू अर्जुनशी जशी काळजी घेतेस तसं कोणी घेणं शक्य नाही. मला वाटतं श्रीमंत घरातल्या मुलीपेक्षा तुझ्यासारखी निरागस, आधार नसलेली पण जिव्हाळा देणारी साथ मिळाली तर मी आणि अर्जुन दोघंही सुखी होऊ शकतो. मला तुझ्याशी लग्न करायचंय. एवढं बोलतो तोच तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा प्रवाह वाहू लागला. मी तिचे अश्रू पुसले आणि हळुवारपणे तिच्या ओठांचा मधाचा गोडवा चाखला. ती रडतच म्हणाली, तुमच्यासारखा प्रेमळ माणूस मी पहिल्यांदा पाहतो. त्या रात्री आम्ही एकमेकांत हरवून गेलो, एकमेकांवर प्रेम केलं. ती रात्र आमच्यासाठी अविस्मरणीय होती. त्यानंतर आम्ही काही दिवसांनी कोर्टात जाऊन लग्न केलं. लवकरच ताई गरोदर राहिली आणि तिनं एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिचं नाव ठेवलं गौरी. ताई आज दोन्ही मुलांमध्ये काहीच फरक करत नाही. अर्जुन तिला आई म्हणतो. आम्ही चौघं खूप आनंदात आहोत. पावसानं आणलेल्या त्या रात्रीच्या आमच्या आयुष्यात आशेचा नवा किरण फेकला होता. लग्नानंतरची काही वर्ष असंख्य आनंदात गेली. कस्तुरी आमच्या आयुष्यात आली आणि घरातली प्रत्येक वीण सुखाची जुळली. आता आमच्या घरात 4 जण होतो. मी, कस्तुरी, माझा मुलगा अर्जुन आणि आमची लेक अपूर्वा. कस्तुरी आर्यनला स्वतःच्या पोटेप्रेमी जन्म दिल्यासारखं जपत होती. आर्यनलाही तिच्यापासून कधी वेगळं वाटलं नाही. तिच्यासोबत त्यानं शाळेत जाणं, खेळणं, अभ्यास करणं यात आनंद मानला. अपूर्वा आता 2 वर्षाची झाली होती. ती दोघं भावंड एकमेकांवर खूप प्रेम करायची. कस्तुरी शेतातलं काम आणि सगळा घराचा कारभार इतक्या सहजतेने सांभाळायची की मी स्वतःला भाग्यवान समजायला. तिच्या येण्यानं माझी एकटेपणाची भावना कधीच मिटली होती. आमच्या आयुष्यातलं प्रत्येक सुख, प्रत्येक दुःख आम्ही एकमेकांसोबत शेअर करू लागलो. एकदा गावात जत्रा भरली होती. सगळे जत्रेला जायच्या तयारीत होते. ताईने अर्जुन आणि अपूर्वासाठी रंगीबेरंगी कपडे आणले होते. त्या दिवशी सगळे यात्रेत फिरलो. अर्जुनला त्याची आवडती खेळणी घेतली तर अपूर्वाला गोड गोळ्या. जत्रेतल्या रात्री परत येताना वाटेत पाऊस सुरू झाला. आम्ही धावत घरी पोहोचलो. त्या रात्री ताई आणि मी दोघं एकमेकांच्या मिठीत होतो. मुलं शेजारी झोपली होती. तिने हसत हसत मला म्हटलं, हेच खरं सुख आहे ना? मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणालो, हो, हेच खरं सुख आहे. तू आलीस तेव्हापासून माझं आयुष्य सार्थकी लागलं. असंच एक दिवस माझा शेतात काम करताना पाय घसरून पाय मोडला. 2 महिने मला बेडवरच राहावं लागणार होतं. शेताची जबाबदारी आता पूर्णपणे ताईवर आली होती. तिनं शेतातली माणसं सांभाळली, गुरांची काळजी घेतली. शिवाय माझी 2 मुलंही. कधी तिच्या तोंडून हाय हाय ऐकू आली नाही. सकाळी लवकर उठून शेतात जायची, मला औषधं वेळेवर द्यायची, मुलांना शाळेत पाठवायचं. संध्याकाळी पुन्हा शेतात. ती स्वतः मात्र थकून जायची पण कधी तक्रार केली नाही. एके दिवशी रात्री ती शेवटचं भांडं घासत होती. मी तिला हाक मारली, ताई, इकडे ये जरा. ती आली. मी तिला माझ्याजवळ बसवलं. तिचा चेहरा थकून गेला होता. मी तिला म्हणालो, तू इतकं सगळं कसं करतेस? मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. ती माझ्या हातावर हात ठेवून म्हणाली, हे काय बोलताय? तुम्ही मला जे दिलंय ते मी कधीच विसरू शकत नाही. एकटेपणाचं दुःख, असुरक्षितता, भीती हे सगळं तुम्ही माझ्याकडून दूर केलंय. ही संधी मला तुमच्या सेवेची दिली हे माझं भाग्य आहे. तिचं बोलणं ऐकून माझे डोळे पाणावले. मी तिला म्हणालो,
पण तुझं सुद्धा आपलं आयुष्य आहे. तुझ्या स्वप्नांचा विचार कर. ती हसली आणि म्हणाली, माझं स्वप्न आता इथेच आहे, तुमच्यात, अर्जुनमध्ये, अपूर्वामध्ये. यामध्ये मला दुसरं काही नको. पाय बरा झाल्यावर मी पुन्हा शेतात कामाला जायला लागलो. कस्तुरीच्या जिद्दीने मला हुरूप दिला होता. आता अर्जुन मोठा झाला होता, 10वीत शिकत होता. अपूर्वा 3रीत होती. दोघंही हुशार होती. एके दिवशी अर्जुन मला म्हणाला, बाबा मला डॉक्टर व्हायचंय, गावातल्या गरीब लोकांसाठी काम करायचंय. त्याचं बोलणं ऐकून मला अभिमान वाटला. ताई त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात प्रेम होतं. मी विचारलं, का रे, हे स्वप्न कसं पडलं? तो म्हणाला, आईने नेहमी शिकवलं की दुसऱ्यांसाठी जगायचं. तुम्ही दोघेही एकमेकांसाठी एवढं करता, ते पाहून मला शिकायला मिळालं. त्या रात्री ताई आणि मी गप्पा मारत बसलो. अर्जुनचं बोलणं आठवून ती म्हणाली, बघा आपल्या संस्काराचं फळ मिळू लागलं. मी तिला म्हणालो, हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालं. तू नसतीस तर अर्जुनचं काय झालं असतं कोण जाणे. ती म्हणाली, नाही, हे दोघांच्या प्रेमामुळे झालं. एकटीच्या प्रयत्नानं काही होत नाही. आता आमचं कुटुंब सुखात होतं. शेतातलं उत्पन्न चांगलं येऊ लागलं होतं. आम्ही घराची डागडुजी केली, नवीन गाडी घेतली. पण हे सगळं सुख असूनही आमच्यातला प्रेमभाव तोच होता. अजूनही पावसाळ्याच्या रात्री आम्ही दोघं एकत्र बसून त्या पहिल्या रात्रीच्या आठवणी काढायचो. तो पाऊस, ती मिठी, ते शब्द, सगळं कसं जपून ठेवलं होतं आम्ही. एके दिवशी अपूर्वा विचारते, आई बाबा, तुमचं लग्न कसं झालं? आम्ही एकमेकांकडे पाहिलं. ताई हसली आणि म्हणाली, एका पावसाळ्याच्या रात्री आमचं लग्न झालं. तो पाऊस आमच्यासाठी वरदान ठरला. अपूर्वा पुढे म्हणाली, मग आम्ही लहान होतो तेव्हा तुम्ही प्रेम केलं का? मी तिला म्हणालो, हो बेटा, प्रेम केलं आणि आजपर्यंत करतोय. ताईच्या गालावर लाजेची लाली पसरली. तिनं डोळ्यात पाणी आणलं आणि म्हणाली, तुम्ही मला जे दिलंय ते कोणीही देऊ शकत नाही. तुम्ही माझ्यावर केलेल्या विश्वासानं मी जगते आहे. त्या रात्री आम्ही सर्वजण एकत्र जेवलो. अर्जुन आणि अपूर्वा एकमेकांशी खेळत होते. ताई आणि मी त्यांना पाहत होतो. मी तिच्या कानात म्हणालो, थँक्यू ताई, माझ्या आयुष्यात येऊन तू रंग भरलास. अर्जुनचा आई बनून तू त्याला जगवलंस. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, नाही, तुम्ही मला जगवलं. मी खूप दिवस मेलेली होती. तुम्ही मला पुन्हा जगायला शिकवलं. आज आम्ही दोघंही म्हातारे आहोत. केस पिकले आहेत, पण मनातला प्रेमभाव तोच आहे. अर्जुन डॉक्टर झाला आहे. त्यानं गावातच हॉस्पिटल सुरू केलंय. अपूर्वा शिक्षिका झाली आहे. ती दोघंही आमच्यासोबत राहतात. आता आमच्या नातवंडाचा खेळ सुरू झालाय. कधी कधी संध्याकाळी आम्ही दोघं बसतो. मी तिच्या हातात हात घेतो. ती माझ्याकडे पाहते. डोळ्यात तेच प्रेम, तोच विश्वास. मी म्हणतो, कस्तुरी, ती पावसाची रात्र आठवते? ती म्हणते, कसं विसरता येईल? त्या रात्रीनं मला नवं आयुष्य दिलंय. मी तिला जवळ घेतो आणि म्हणतो, नाही, तू मला नवं आयुष्य दिलंस. तुझ्या प्रेमानं, तुझ्या त्यागानं, तुझ्या विश्वासानं. मी तुझ्यासाठी काय केलंस? ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणते, तुम्ही मला एकटेपणातून बाहेर काढलं, माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला आयुष्याचं खरं सुख दाखवलं. यापेक्षा मला दुसरं काय हवं? तिच्या या शब्दांनी माझं मन भरून येतं. मी तिला म्हणतो, मी तुझ्यासोबत जन्मोजन्मी राहू इच्छितो. ती हसते आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवते. आमच्या पुढ्या नातवंड खेळत असतात. आम्ही दोघं एकमेकांच्या सोबतीनं जीवनाचा हा प्रवास आनंदात साजरा करतो. आयुष्यात कधी कधी वादळं येतात, पण जोडीदाराची साथ असेल तर ती वादळही सुखद वाटतात. कस्तुरी माझ्या आयुष्यात आली तेव्हा ती एकटा वाटत होतो, हरवलेलो होतो. तिनं मला पुन्हा उभं केलं. माझ्या मुलाला आईचं प्रेम दिलं आणि आमचं घर स्वर्ग बनवलं. तिच्यासाठी मी काय करू? फक्त एवढंच की तिच्या डोळ्यात पाहून म्हणेन, थँक्यू माझ्या प्रियसी. तू असेतेस तोपर्यंत मी कधी एकटा नाही. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.